शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय मल्हार। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 मधील इच्छुक उमेदवार असणाऱ्या कांबळे मॅडमचे चिरंजीव विजय कांबळे साहेब, उत्कर्ष शिंदे मॅडमचे धीर आणि मयुरी बोंद्रे, आमचे रावी दोंडुले साहेब असतील, धीरज पाटील साहेब असतील, या सर्वांचा आम्ही प्रचार करायचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जाऊन जो राष्ट्रीय काँग्रेस, ज्या राष्ट्रीय काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्य संग्रामामध्ये हालापेष्टा भोगल्या, तुरुंगवास भोगला, आणि ज्या काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात सोयी तयार होत नव्हती, भारतात एक ताडपत्री नव्हती, त्या भारताला पंचवार्षिक योजना राबवून पंडित नेहरूंनी स्वयंपूर्ण केलं। त्या पंडित नेहरूंच्या आणि ज्या इंदिरा गांधींनी जागतिक पर्यटन धोरण बघितलं, त्या जागतिक पर्यटन धोरणात ज्या इंदिरा गांधीने बांगलादेशचे युद्ध करून 36,000 बांगलादेश घेऊन 90,000 पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला लावली, त्या इंदिरा गांधींचा पक्ष आहे। आज तुमच्या हातामध्ये मोबाईल आहेत, माहिती मोबाईल आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, हा आणला राजीव गांधीने आणला। म्हणजे हा पक्ष सगळ्यांना स्वातंत्र्य देतो, समान देतो, बंधू देतो, शिवशाहू फुले आंबेडकर विचार मांडतो। या पक्षाचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार प्रचंड संख्येने निवडून येणार आहेत आणि विजय कांबळेंचा विजय नक्की आहे। उत्कर्ष शिंदे सुद्धा ह्या शिकलेल्या उमेदवार आहेत। मित्रांनो, असा विचार करा की शिकलेली माणसं आपल्याला पाहिजे। समोरची जे आघाडी आहे ते म्हणतात की संस्कारी पक्ष आहे, पण त्या संस्कारी पक्षामध्ये विकारी उमेदवार आहेत, नको असलेले धंदे अवैधंदे करणारी लोक आहेत, ही लुटाटोळी झालेली आहे। व्यापारी प्रवृत्ती लोक यात येऊन व्यापारी प्रवृत्ती लोकांच्या ताब्यात तुम्ही हात भाग देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जे लोक जनतेसाठी विजय कांबळेसारखे लोक असतील किंवा उत्कर्ष शिंदे मॅडमसारखे लोक असतील किंवा कामाचा म्हणून म्हणजे राजू दोंडोरले, मयुरी बोंद्रेचा शिकलेला आहे, धीरज पाटीलचा शिकलेला सभ्य सुसृत उमेदवार आहे, आणि अशा वेळी अशा लोकांच्या मागे उभं राहायचं का जे धूर्त आहेत, तुम्हाला लुबाडणार आहेत, तुमची युवा पिढी बर्बाद करणारे लोक आहेत, यांच्या मागे राहायचा विचार आम्ही करायची वेळ आलेला आहे। या उपनगराचा बिहार होऊन द्यायचं नसेल, मला सांगा, या उपनगरामध्ये काही व्यापारी लोक जर बिहार होऊ देत असतील तर आम्ही शिवरायांचे मावळ्यावर, संभाजी महाराजांच्या मावळ्यावर या उपनगराचा बिहार होऊ देणार नाही। जशा तसं उत्तर दिलं जाईल। यापुढे जर कोणी दादागिरी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला सांगतो, आम्ही गांधीवर हात जोडू शकतो आणि आम्ही संभाजी महाराजांचे मावळ्यात आम्ही हात उचलू शकतो, हे त्यांना इशारा द्यायचा आहे। त्यामुळं महायुतीला जे उमेदवार असतील त्यांच्याविषयी मला जास्त बोलायचं नाही, मला माझ्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे। माझे सगळे उमेदवार चारित्र्य संपन्न आहेत, अंगावर एक डाग नसलेले उमेदवार आहेत, शिकलेले उमेदवार आहेत। उत्कर्ष शिंदे शिकलेले आहेत, मयुरी बोंद्रे शिकलेले आहेत, विजय कांबळे सुद्धा आईसाठी लढतोय। मित्रांनो, एका आईनं स्वराज्य घडवलं आणि एका आईने शोभा तयार केला आणि शोभाने स्वराज्य घडवलं, पण हा शोभा असा आहे की आपल्या आईला त्या सिंहासनावर बसू इच्छितोय। या विजय कांबळे धरपड प्रामाणिक आहे, राबणारा कार्यकर्ता आहे, गेली अनेक वर्ष। मित्रांनो, रात्री 12ला फोन करा, विजय कांबळे हा देवदूतासारखा हजर आहे, जिथं कोण पोचत नाही तिथं विजय कांबळे पोचलेला आहे। अशी सगळी आमची टीम चांगली आहे। राजू दोंडे सुद्धा अतिशय आक्रमक नगरसेवक आहे, महापालिकेमध्ये